मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातल्या दोन जुळी धरणांविषयी माहिती पाहणार आहोत. जर पुण्याला खडकवासला धरणाचं पाणी अपुरं पडलं तर या दोन धरणांचं पाणी आपण वापरतो. त्या धरणांचं नाव आहे पानशेत धरण आणि वरसगाव धरण. धरण बांधण्याआधी इथे एक जलाशय होता व त्या जलाशयाला तानाजी सागर असे नाव होते. पानशेत धरण हे अर्धवट बांधून झालं होतं आणि 12 जुलै इसवी सन 1961 मध्ये पानशेत धरण फुटलं. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातल्या पानशेत आणि वरसगाव या दोन धरणाविषयी माहिती पाहणार आहोत. ही दोन धरणं जवळजवळ आहेत, त्यामुळे यांना जुळी धरणं सुद्धा म्हणतात. पानशेत धरण बांधण्यामागं काय कारण होतं व या धरणाचा संपूर्ण इतिहास आपण पाहूया. इसवी सन 1950 पर्यंत पुण्याला खडकवासला या धरणाचं पाणी पुरवलं जात होतं, पण वाढत्या वस्तीमुळे खडकवासल्याचं पाणी अपुरं पडू लागलं. त्यामुळे पानशेत धरणाची निर्मिती केली. हे धरण पहिलं मातीने बनवलं गेलं होतं. मोठा नदीची उपनदी असलेली अंबा नदी या नदीवर पानशेत धरण हे बांधण्यात आलेलं आहे. 10 ऑक्टोबर इसवी सन 1957 रोजी पानशेत धरण बांधण्यास सुरुवात झाली. पानशेत धरणाचा पहिला टप्पा 6 TMC आणि दुसरा टप्पा 11 TMC या क्षमतेचे हे धरण इसवी सन 1962 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज दर्शविला होता आणि काही कारणांमुळे धरणाचे काम पूर्ण झाले नाही आणि इसवी सन 1961च्या जून महिन्याच्या अखेरेपर्यंत धरणाचे काम संपूर्ण अर्धवट राहिले. हे धरण मातीचे असल्यामुळे काही माती दाबायची तशीच राहिली, त्यामुळे धरणाचा बंधारा हा अर्धा कच्चाच राहिला. इसवी सन 1961 मध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये पुण्यात भरपूर पाऊस पडला आणि अखेरचा तो दिवस आला जो की पुण्याच्या इतिहासातला काळा दिवस ठरला. 12 जुलै इसवी सन 1961 मध्ये पानशेत धरण हे फुटलं. लाखो लिटर पाणी हे खडकवासला धरणाच्या दिशेने वाहत गेलं, त्यामुळे खडकवासला धरण सुद्धा फुटलं. खडकवासला धरण हे दगडाने बनवलेलं आहे, पण जर एकाच धरणामध्ये दोन धरणाचं पाणी आलं तर कोणतेही धरण हे फुटणारच आणि खडकवासला धरणासोबत सुद्धा तेच झालं. पुण्यातील शनिवार पेठ, कसबा, नारायणपेठ हे सर्व पाण्याखाली गेलं. बंड गार्डनचा पूल जर सोडला तर पुण्यातले सर्व पूल हे पाण्याखाली गेले होते. पुण्यामध्ये महापूर आला होता, ज्याने आर्थिक हानी खूप झाली. पानशेत धरण फुटल्याची बातमी त्या काळचे पुण्याचे खासदार नानासाहेब गोरे यांना समजली. त्यावेळी नानासाहेब गोरे हे युरोपच्या दौऱ्यावरती होते. त्यांना युरोपचा दौरा हा अर्धवट सोडून यावा लागलं. पुण्यात येऊन त्यांनी स्वयंसेवकांसोबत पुण्याची साफसफाई केली व पूरग्रस्तांना मदत केली. त्याचवेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुण्याला भेट दिली. नानासाहेब गोरे हे पुण्याचे खासदार असून स्वयंसेवकांसोबत ते काम करत आहे हे पाहून पंडित नेहरू हे थक्क झाले. मित्रांनो, इसवी सन 1972 मध्ये पानशेत धरण हे पुन्हा बांधण्यात आले. त्यावेळी कोणतीही तडजोड ही केली गेली नाही. पानशेत धरण हे 823 मीटर लांब असून व त्याची उंची 60.05 मीटर एवढी आहे. पानशेत या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 30.4 कोटी घनमीटर एवढी आहे व या धरणातून 10 मेगावॅट एवढी वीज निर्मिती ही केली जाते. धरण बांधण्याआधी इथे एक जलाशय होता व त्या जलाशयाला तानाजी सागर असे नाव होते.
मित्रांनो, हा व्हिडिओ मी 2026च्या 15 जूनला शूट करत आहे आणि अजूनही पाऊस हा पडलेला नाहीये. त्यामुळे पानशेत धरणामध्ये थोडंसंच पाणी उरलेलं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस पाऊस हा पडायला सुरुवात झालेली असेल. पानशेत धरणाचा परिसर हा निसर्गरम्य आहे. त्यामुळे तुम्हाला इथे रिसॉर्ट, हॉटेल्स आणि कॅम्पिंग्स या सर्व गोष्टी मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे वेळ घालवू शकता. मित्रांनो, पानशेत धरणामध्ये व खडकवासला धरणामध्ये थोडंसंच पाणी उरलेलं आहे. त्यामुळे आपल्या घरी जे पाणी येत आहे ते आपण नीट वापरलं पाहिजे व पाणी वाया घालवलं नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत व फ्रेंडसोबत इथे एका दिवसाची ट्रिप ही करू शकता व या निसर्गाचा आनंद हा लुटू शकता. मित्रांनो, मी वेळ काढून पानशेत धरण हे पाहण्यासाठी आलो होतो आणि खास करून हे धरण मी ड्रोनच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलेलं आहे व या धरणाविषयी मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. होप सो तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित ड्रोनाचार्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.